आणि आता एक नवीन तारीख म्हणजे तारीख पे तारीखचा जो चक्कर आतापर्यंत शिक्षण विभागाकडनं होत होता, ज्यामध्ये आपण इतकं पिसलो गेलो आणि 6 महिने वेस्ट गेले आपले. आता परत एकदा न्याय प्रक्रियेमध्ये तारीख पे तारीख होणार आहे. नमस्कार पालकांनो, आरटी प्रवेश प्रक्रिया 2024-25 यामध्ये पालकांसाठी जे काही आव्हानं आहेत ते काही कमी होऊ पाहत नाहीत. आपण पाहतोय की मागील 5 महिन्यापासून जे काही प्रकार ॲडमिशनचा यावर्षी घडत आहे तो अभूतपूर्व मानला जाऊ शकतो. कारण कधीच असं पास्टमध्येही झालं नाही आणि भविष्यातही असं होणार नाही. पण नेमकं याच वर्षी सर्व संकट एकत्रच काय येऊन पडले. आज दिनांक 13 जून अशी अपेक्षा होती की न्यायालयाचा जो काही खटला आहे, जे की स्टे आणला होता कोर्टाने, 12 तारखेला त्यामध्ये सुनावणी होईल किंवा कमीत कमी 13 तारखेला, तरी जास्तीत जास्त उशीर म्हणजे 13 तारखेला सुनावणी होईल आणि जी सोडत 7 तारखेला काढलेली आहे त्याचा निकाल आता जाहीर होईल. त्यासाठी दिवसभर पालक आरटीच्या वेबसाईटवरती तपासत होते, परंतु एकच मेसेज होता कालपासून की सर्व्हर अंडर मेंटेनन्स. जसं तसं 3च्या पुढे सुमारास तो मेसेज अपग्रेड झाला आणि नवीनच काहीतरी एक मेसेज टाकण्यात आला. त्याचाही अर्थ जवळपास सर्व पालकांना काढता आला नाही, प्रत्येकाने जसं त्याच्या हिशोबानं काढला. पण त्याच्याही पुढचा दिशानिर्देश कोर्टाने काय ऑर्डर दिलेली आहे, कोणत्या तारखेला लॉटरी लागणार आहे, बरं लॉटरी लागणारच आहे का नाही, त्याबद्दलही कसलंच क्लिअर नोटिफिकेशन आणखी नाही आहे. त्यामुळे पालक हे संभ्रमात आहेत. कारण आता होतंय काय की पेशन्स चेक केले जात आहेत, मनस्ताप होते पालकांचा. एकीकडं उशीर हा लॉटरी प्रक्रियेला होतो आहे डिक्लेअर करण्यामध्ये आणि दुसरीकडं शाळा किंबहुना या आठवड्यात सर्व शाळा भरल्या आहेत, वर्ग भरले आहेत. ॲडमिशन्स बऱ्याच पालकांनी अजूनही आरटीच्या भरोशावरती आपल्या पाल्याचं केलं नाही आहे आणि त्यांच्या डोक्यात आता हा प्रश्न आहे की मग आपल्याला जी इच्छुक शाळा आहे ती आता भेटणारच नाही आहे आणि ज्या शाळेत जागा उपलब्ध असतील त्या शाळेत आता आपल्या पाल्याचं ॲडमिशन करावं लागणार आणि इथून पुढं त्याचं जे काही शिक्षणाचा प्रवास असणार आहे नको त्या शाळेत किंवा ज्या शाळेत त्यांची इच्छा नसती परंतु फक्त सीट्स अवेलेबल आहेत म्हणून करावी लागणार आहे. आता अशा प्रकारे आरटीचा ॲडमिशन प्रक्रियेचा 2024-25चा प्रवेश प्रक्रिया ही खरंच गंभीर होत चाललेली आहे. परंतु काळजी नसावी, आपण एकमेकांच्या साह्यानं याला थोडंफार एकमेकांना मदत करत याला सोपं करण्याचा प्रयत्न करूया. त्यामुळे इडापिडा टळू दे आणि जनतेचं राज्य होते म्हणत आपण या माहितीला सुरुवात करूया. आज दिनांक 13 जून रोजी कालपासून जे काही वेबसाईटवरती नोटिफिकेशन्स होते की सर्व्हर अंडर मेंटेनन्स, आपल्याला एक आशा लागली होती की बॅक एंडला कुठंतरी याद्या अपलोड होत असतील आणि एकदम अचानकच सगळ्यांना SMS येतील किंवा यादी डिक्लेअर होईल आणि आपल्याला आपला नंबर टाकून पाहता येईल का, त्या आशेनं सर्व पालक आपल्या मोबाईलकडे तपासायचे किंवा हातात ॲप्लिकेशन फॉर्म घेऊन माझ्यासारख्या सेंटर्सवरती किंवा बऱ्याच पालकांचे मला फोन आलेत, आज दिवसभर फोन होते आणि मलाही काही उत्तर नव्हतं देण्यासाठी. परंतु जे 3च्या नंतर जे काही नोटिफिकेशन वेबसाईटवरती आले त्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया की त्यामध्ये काय केलेलं आहे की हे जे प्रकरण आहे न्यायप्रविष्ट प्रकरण असल्यामुळं यामध्ये या प्रवेश प्रक्रियेबाबत माननीय न्यायालयाच्या पुढील आदेशानुसार 25% प्रवेश लॉटरी सोडत जाहीर करण्यात येईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी. आता याचा अर्थ काय हे थोडक्यात समजून घेऊया. न्यायालयाच्या आदेशानुसार जी काही सोडत आहे ही जाहीर करण्यात येईल म्हणजे काय की शिक्षण विभागाने आता हात वर केलेले आहेत. आम्ही तर आमचं काम केलं आहे, आम्ही लॉटरी काढलेली आहे, परंतु हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळं तुम्हीच पालक किंवा तुमच्यापैकीच कोणीतरी पुढारी मंडळी ज्याने की याचिका दाखल केली होती, कोर्टामध्ये धाव घेतली होती आणि कोर्टाने आता त्यामध्ये विलंब जो होतोय तो कोर्टाकडनं होतोय म्हणून त्यांनी सांगितलंय की लॉटरी सोडत जाहीर करण्यात येईल. कधी येईल? न्यायालयाच्या पुढील आदेशानुसार. मग आदेश काय आहे? न्यायालयाचा आदेश आलाय का? आज 12 तारीख आहे, 13 तारीख आहे, परंतु न्यायालयाचा आदेश आणखीनही आलेला नाही आहे. असं सांगण्यात येतं की काल 12 तारखेला जो काही प्रकरण हाती घेण्यात येणार होतं परंतु कुठल्या कारणास्तव ते सुनावणी झाली नाही. आज 13 तारखेलाही काही कारणास्तव सुनावणी झाली नाही असं समजलं आहे आणि आता एक नवीन तारीख म्हणजे तारीख पे तारीखचा जो चक्कर आतापर्यंत शिक्षण विभागाकडनं होत होता, ज्यामध्ये आपण इतकं पिसलो गेलो आणि 6 महिने वेस्ट गेले आपले, आता परत एकदा न्याय प्रक्रियेमध्ये तारीख पे तारीख होणार आहे आणि त्यामध्येही आपल्याला पालकांना त्या प्रतीक्षा करावी लागणार आहे आणि ती म्हणजे 18 जूनची. म्हणजे आणखीन 4 ते 5 दिवस लागणार आहेत या प्रकरणामध्ये सुनावणीसाठी. न्यायालयाला जो काही निकाल द्यायचा आहे त्याचा निकालासाठी आणखीन 18 जूनपर्यंत पालकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे आणि त्यानंतर जो काही निकाल असणार आहे त्या निकालाच्या आधारावरतीच लॉटरी जी काय आहे ती डिक्लेअर होणार आहे. आपल्याला ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की या न्यायालयासमोर आव्हान काय आहे, म्हणजे न्यायालयासमोर आव्हान काय आहे.
मान्य आहे एकीकडनं शिक्षणामध्ये शाळेचं शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे, परंतु दुसरीकडनं जे काही प्रकरण कोर्टामध्ये आलेलं आहे शाळेचं खाजगी शाळेचं जे काही प्रकरण आहे त्यावरती तोडगा काढणं इतकं सोपं नाही आहे. कारण खाजगी शाळेने त्यांच्या जागा भरलेल्या आहेत, आता जागा शिल्लक नाही आहे. RTI मार्फत जर तुम्ही परत एकदा विद्यार्थी तुमच्या वर्गात पाठवताय तर त्याला कुठं बसवायचं, त्याला अकोमोडेट कसं करायचं, हा मोठा प्रश्न आहे न्यायालयासमोरही आणि खाजगी शाळेसमोरही. त्यामुळे शिक्षण विभागाची जी काही बाजू आहे की त्यांनी हात वर केलेले आहे की हँड्स अप, जो काही निर्णय कोर्टाचा असणार आहे, न्यायालयाचा असणार आहे, त्या निर्णयाच्या हिशोबानंच आम्ही यादी जी काय आहे ती प्रकाशित करणार आहोत. तर आशा करूया 18 तारखेपर्यंत किंवा किंबहुना त्याच्या आधीही. कुठलीच बातमी पक्की नाही आहे, कोणता सोर्स पक्का नाही आहे, परंतु ज्या गोष्टी सेकंडरी बातम्या म्हणू शकतो आपण या, त्या गोष्टी आपल्याला समजत आहेत, त्यामार्फतच आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. आशा करूया 18पर्यंत तरी निकाल हा डिक्लेअर केला जाईल आणि आपल्याला हे ॲडमिशन्स प्रक्रियेमध्ये पुढील जो काही प्रकार आहे, जो म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, घर तपासणी असेल आणि ॲडमिशन्स आहे, हे लवकरात लवकर करून घेण्यात यावे. परत एकदा माझी सर्व पालकांना विनंती आहे की तुम्ही आता प्रतीक्षा न करता तुमची जी काही शाळा इच्छुक असेल तिथं तुम्ही ॲडमिशन्स करून घ्या, सीट रिझर्व करून घ्या. RTIच्या नादाला लागून इच्छुक शाळा न मिळाल्यामुळं जर तुम्हाला आहे त्या जागेत म्हणजे ज्या शाळेत सीट्स उपलब्ध आहेत तिथं ॲडमिशन करून त्याचं वर्ष किंवा त्याचं पूर्ण शैक्षणिक प्रवास हा वेगळ्या मार्गाने नको लागायला आणि त्याचा शैक्षणिक प्रवास हा वाया नको जायला. त्यामुळं आताच ॲडमिशन्स घ्या, RTIच्या भरोश्यावर बसू नका. RTIशी निगडीत काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, मी तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.